खूप दिवसानंतर मी आणि माझ्या मामाची मुलगी सोबत शॉपिंग करायला चाललो होतो. तर शॉपिंग काय नाही, असंच टाईमपास, तिथे सेल लागलेला होता. तर म्हणलं चला आपण शोधून येऊया की काय काय आहे तिथे नेमकं. तर आम्ही तिघीजणी असं बाहेर चाललो होतो. मधातच भाजीपाला दिसला म्हटल्यावर मम्मी तर घेणारच, तर तेच चालू होतं तिचं घेणं मधात. आणि मग आम्हाला काय थोडंसं ॲटोल भेटला आणि लगेच आम्ही निघालो तिकडे. तर खूप दिवस झाले, भरपूर दिवस झाले तर इथे आलेलं ते सेल, पण आम्ही काही गेलोच नाही आणि असं काही माहीत पण नव्हतं. त्यामुळं मग आज निघालो. तर खूप उशीर झालेला होता, कारण की आपू पण खीर करते, त्यामुळे मग आम्ही उशिराच गेलो होतो आणि 2 वाजता त्याचा टायमिंग सुरू होण्याचा होता. आता बायका इथून ना बऱ्याच सामान घेऊन येत होत्या, पण नेमकं काय काय होतं, सर्व प्लॅस्टिकचंच होतं तिथे. तर ते सर्व नाही, एक एक वस्तू ना 23 रुपयात असं काहीतरी भेटणार होतं. तर असं काहीतरी सुरू होतं. तिथून थोडंफार सामान घेऊन आलो आणि इकडे आम्हाला निघायचं होतं संध्याकाळी पुण्याला येण्यासाठी. तर इकडे आपूचं डाळ भात शिजत होता आणि इकडे मम्मी भाकरी टाकत होती. भाकरी ठेचा आमच्या घरात भरपूर आवडतो, मला आणि भाऊला जास्त करून, पप्पाला तेवढं नाही. आणि मी ना पूर्ण भाकर खाली होती, एकच घास राहिला होता, तेव्हा लक्षात आलं, तर व्हिडिओ पण घेऊन घेतला. आणि एवढी टेस्टी लागते ना खूप जास्त. आणि मला तरी तेवढी नाही, पण भाऊला तर खूप जास्त आवडते ती भाकर. आणि त्याने पण खाऊन घेतली. आणि त्याच्या आदल्या दिवशी ना आमच्या इथं असं काहीतरी बनलं होतं. तर ह्या धिरड्याच्या वड्या आहेत, त्याच बनवल्या होत्या मम्मीने. आणि बाकी पण भरपूर गोष्टी. तर यामध्ये काहीतरी तिने भरून टाकलेलं होतं, त्याचं म्हणजे खोबरं वगैरे आणि खसखस, बरंच काहीतरी त्याचं ना पेस्ट करून, तीळ वगैरे टाकून हे करतात आणि या भाजीमध्ये टाकून आम्ही ते खातो. तर छान लागतं. आणि भरपूर साऱ्या वड्या वगैरे बनवून ठेवलेल्या होत्या तिने खाण्यासाठी. आणि इकडे काहीतरीच वेगळं बनवत होती, मला लक्ष नाही. त्याच्या आदल्या दिवशी आमच्या इथं पुरी आणि पाक होता. तर इकडे फ्लावरची भाजी केली होती आणि परत त्याच्यात बटाटा होता वाटतं. आणि इकडे मम्मी पुऱ्या तळत होती. तर पुरी आणि पाक किंवा चपाती आणि पाक आमच्या इकडे खूप खातात. तर पप्पा जेव्हा पहिले तिकडे शाळेवर होते ना, तिकडून पाक खूप आणायचे. तर ते आम्हाला सवय लागली. तर नेहमी पाक जर या दिवसात आला ना, तर आम्ही त्याच्यासोबत पुरी किंवा असं काहीतरी खातो. तर हा इकडे पाक आणि इथं फ्लावरची भाजी आणि बटाट्याची आणि इकडे पुरी. तर एवढं टेस्टी लागतं ना खूप जास्त. आता पुरीच्या जागी चपाती जरी असली ना, तरी पण छान लागतं हे खायला. आणि मग ते मी खाल्लं. तर मम्मीने असं काहीतरी बनवलं होतं. पाक एवढा टेस्टी लागतो ना, गोड असतो पण हा खूप कमी प्रमाणात आपण खाऊन घेतो. मग लगेच आम्ही पुण्याला पोहोचलो सकाळीच. तर आपू एवढी पप्पाला जाऊन चिटकत होती ना खूप जास्त, तिचं हे बघून मला तर नवलच वाटलं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.